बरोबर आहे. मागच्या वर्षाच्या मे महिन्यातली जी अवस्था पाहिली ती शेतकरी धास्तावले होते आणि ह्या वर्षी तसंच मे महिना येईल का काय याबद्दल त्यांना भीती असणं साहजिकच आहे. आणि त्यात पुन्हा आता काही गेल्या 3-4 दिवसात झालेली गारपीट आणि मे महिन्यामध्ये काही काहींचे मागास लागवडी असतात, त्यांच्या ज्या काढण्या असतात, त्यामुळे त्यांना ती धास्ती असणं साहजिकच आहे. पण एक्झॅक्टली मे महिन्यामध्ये होणारा पाऊस हा गडगडाटी स्वरूपाचाच पाऊस आहे, त्यामध्ये काही फरक नाही आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, मे महिन्यातल्या पावसासंबंधी अंदाज व्यक्त जो होतो, मे महिन्याच्या मासिक पहिल्या 1 मेला होतो तो खरा अंदाज. अच्छा. लक्षात घ्या. त्यामुळं आजच मे महिन्यामध्ये पहिल्यासारखे 17 दिवस 17 वेळा पाऊस होणार आहे का असं बोलण्यात काय अर्थ नाही आहे. फक्त एकच सांगतो, आम्ही काय एक प्रणाली आहे जी मॅडन जुलियन ऑसिलेशन MJO सायकल के जे विषुववृत्तावर पश्चिमेकडून पूर्वेकडे जातं, ते जर नेमकं फेज 2 आणि फेज 3 मध्ये जर मे महिन्यात आलं, कारण एप्रिल मे जून ह्यामध्ये तापमानाचा अंदाज आलेला आहे, तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे, म्हणजेच उष्णाचा संवहनी प्रक्रियाच्या पाऊस पडण्याची शक्यता मे महिन्यात आहे. पण त्याला पूरकता किंवा त्याला बुस्टिंग म्हणून जर MJOच्या काळात आला तर त्या काळात मात्र नक्कीच कदाचित मे महिन्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु हे जर तर म्हणजे आपण मे महिन्याच्या 1 तारखेला बोलण्यातच पॉईंट आहे, कारण मॅडन जुलियन ऑसिलेशन जो पृथ्वीमध्ये एक चक्कर घालतो 45 ते 60 दिवस. आज 1 एप्रिल आहे, संपूर्ण एप्रिल महिना जायचा आहे. अजून मॅडन जुलियन ऑसिलेशन तो शेवटच्या फेजमध्ये 7, 8, 7, 8 तेथंच रेंगाळतो आहे. त्याचा वेग येत नाही, पूर्वेकडे ज्या वेगाने जायला पाहिजे येत नाही आहे. त्यामुळं थोडक्यात एप्रिलच्या शेवटी मॅडन जुलियनची अवस्था आणि मे महिन्यातल्या मासिक अंदाजानुसार, पावसाच्या अंदाजानुसार आणि तापमान अंदाजानुसार त्यांची लिंकिंग करून मे महिन्यात कितपत पाऊस होणार आहे तर त्यावेळेस बोलणंच योग्य आहे. म्हणजे आपल्या हातात आज मॅडन जुलियनची जी सिच्युएशन नाही आहे, अलोन मे महिन्याची तापमानाची सिच्युएशन हातात नाही आहे, त्यामुळं त्या विषयावर आज बोलता येणार नाही आहे. पण नक्कीच आपण एप्रिलच्या शेवटी किंवा कदाचित जो 15 एप्रिलला जो अंदाज आहे तो भारतीय हवामान खात्याचा संपूर्ण मान्सून, तर त्यावेळी कदाचित आपण यावर प्रकाश टाकू शकतो असं मला वाटतं.